नमस्कार मित्रांनो, 5 जूनच्या भागामध्ये अक्षरा पळत येते आणि म्हणते, बाबा थँक्यू थँक्यू. चारस म्हणतो, अक्षरा एवढ्यासाठी थँक्यू? अगं तुझ्यामुळे मी बोलायला लागलो, चालायला लागलो. तुला तर मी किती थँक्यू म्हणायला पाहिजे. अक्षरा म्हणते, बाबा तुमच्यामुळे मी अधिपतींना भेटले, तुम्ही किती छान मार्ग काढला. चारस म्हणतो, हां पण माझ्या एकट्यामुळे नाही झाला, ते होते ना ढवळ्या पवळ्या. अक्षरा बघायला लागते. ते म्हणतात, अगं ओंकार आणि रव्या. आता ती हसायला लागते. चारस म्हणतो, ते दोघांनी सीडी लावली, ते नसते ना मला ते जमलं नसतं. अक्षर म्हणते, बाबा पण आयडिया तुमची होती ना. चारस म्हणतो, ते सोड, हे आपण जे सगळं केलं ते उपयोगाला आलं ना, तू बोललीस ना त्याला. ती नाही बाबा नाही बोलले, पण मला तर टेन्शनच आलं होतं. मी अधिपतींशिवाय हे 2 दिवस कसे काढणार, पण काय माहिती काय हल्ली मला त्यांच्याशिवाय अजिबात करमत नाही. चारस म्हणतो, अक्षरा मी तुला पारसीमध्ये हिब्रूमध्ये सांगू का? ते असायला लागते. तो म्हणतो, बाळा जे माझ्यासमोर बोललीस ना हेच तुला अधिपतीला सांगायचे. अक्षरा म्हणते, मला त्यांच्या स्टाईलमध्ये सांगायचे हे. तो म्हणतो, म्हणजे ती म्हणते, ते असे बोलतात ना एकदम रांगड्या भाषेत. चारस म्हणतो, असं 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 तुमच्या डोसक्यात असा डाव आहे, म्हणजे कोल्हापुरीत त्याला सांगायचं ठरले वे. हे बोलणं ऐकून अक्षरा हसायला लागते. तो म्हणतो, बाळा जे बोलायचं ना ते लवकर बोल. अक्षर म्हणते, हो बाबा. ती आजीच्या बेडरूममध्ये जाते आणि म्हणते, आजी मला अधिपतींची खूप काळजी वाटते. आजी म्हणते, म्हणूनच म्हणते देवाची पूजा करायची, प्रार्थना करायची की त्यांना लवकर बरं वाटू दे. अक्षरा आजीचे हात पकडून म्हणते, आजी थँक्यू. ती म्हणते, का गं कशा पाय थँक्यू? अक्षरा म्हणते, मॅडम समोर तू माझी बाजू घेतली. आजी म्हणते, अगं तेवढं कळतंय मला. अक्षरा म्हणते, आजी खरं तर मी त्यांना कालच माझ्या मनातलं सांगणार होते, म्हणून तर मी त्यांना बोलावून घेतलं होतं. आजी म्हणते, काय काय सांगणार आहे मनातलं? अक्षरा असं म्हणते, काही नाही. आजी म्हणते, हां 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 सांग सांग सांग, नाहीतर मीच सांगते. अधिपतीला तुला काहीतरी सांगायचं आहे. आणि आवाज द्यायला लागते. अधिपती. आता अक्षरा आजीला अडवते आणि म्हणते, आजी प्लीज प्लीज नका सांगू ना. आजी म्हणते, नगं ना नगं ना. मग चल हो मागं. बेडवर बसते आणि हसून म्हणते, हां चल आता सांग काय सांगायचे. अक्षर म्हणते, मला माझ्याच मनातलं सांगायचं आहे, पण त्यांच्या भाषेत सांगायचं आहे. आजी म्हणते, त्यांच्या भाषेत म्हणजे? ती कोल्हापुरी भाषेत. त्यांची भाषा खूप छान आहे, अशी रांगडी, त्यामध्ये एक वेगळीच मजा आहे, अगदी मस्त वाटते. आजी हसून म्हणते, मग सांग की. अक्षरा म्हणते, नाही हो मला ती भाषा येत नाही. आजी म्हणते, मी शिकवते, तू असं बोल. मर्दा माझा लय जीव जडलाय तुझ्यावर. आता अक्षरा हसत म्हणते, आजी असं मर्दा वगैरे? आजी म्हणते, मग त्याला काय होतं आहे? अक्षरा म्हणते, पण मला जमेल का? बरं 1 मिनटं थांबा. आता ती कागद आणि पेन घेते आणि म्हणते, आजी तुम्ही बोला. आजी म्हणते, पण तुला काय बोलायचं आहे? अक्षरा म्हणते, त्यांना मला माझ्या मनातलं सांगायचे. अधिपती तुम्हाला तुम्ही आवडत होते, पण मला तुम्ही अजिबात आवडत नव्हता. तुम्ही अडाणी, अशिक्षित, तुमची ती रांगडी भाषा. आता मात्र आजीचा चेहरा पडतो. अक्षरा म्हणते, पण आता मात्र मला त्यांचा रांगडेपणा आवडायला लागला. मला हे कळालं, माणूस महत्त्वाचा, शिक्षण नाही. त्यांचा प्रेमळ स्वभाव, त्यांची ती माया, ते किती छान बोलतात. त्यांच्या त्या रांगडेपणावर आता मी प्रेम करायला लागले. अधिपती तुम्ही खूप ग्रेट आहात, खूप ग्रेट. तुम्ही अगदी प्रेमळ, मनाने निर्मळ. अक्षरा एवढी छान बोलत असते की आजीला खूप आनंद होतो. ती अगदी कौतुकाने अक्षराकडे बघत असते. अक्षरा म्हणते, आजी मी एवढ्या वेळे हिंट देते, पण त्यांना काही कळतच नाही. माझ्या मनातलं त्यांना कळायला हवं ना. पण मला आता कळतंय की आपल्या मनात जरी प्रेम असलं ना, तरी ते पार्टनरला सांगता आलं पाहिजे. तर मला हे सगळं त्यांना कोल्हापुरी भाषेत सांगायचे. इकडे रमेश चंचीची वाट बघत असतो आणि म्हणतो, कधी ती काय माहिती. चंची येतील म्हणते, ए कशाला बोलवतं रे, सारखं सारखं फोन करतो. तो म्हणतो, तुमचं काय, माझी तर वाट लागली. हे गोडाऊन म्हणजे माझ्यासाठी जेल झालंय, जेल. हात दाखवून म्हणतो, ते मोठे मोठे जेलर आणि ते CCTV कॅमेरे. चंची म्हणते, इथं बोलतो खरा, पण इथं पण कॅमेरे आहेत. रमेश घाबरतो. चंची म्हणते, अरे जरा दमधर की. अधिपतीला काही कळालं ना आपल्या दोघांची पण वाट लावेल. आणि इथं साधं पाखरू उडालं ना तरी अधिपतीला कळतंय. रमेश म्हणतो, पण ती नीलम कधी समोर येते ना, असं झालंय. मला तिचा सूड घ्यायचा आहे, सूड. असं वाटतं धरावी आणि अशी हाणावी ना. चंची म्हणते, जरा दमधर, सगळं तुझ्या मनासारखं होईल. अरे हां
सारखा सारखा फोन नको करत जाऊ आणि निघून जाते. अधिपती फॅक्टरीमध्ये असतो. ओंकार पेपर दाखवत म्हणतो, भावा हे पेमेंटचं बघ ना. तेवढ्यात अधिपतीचा फोन असतो. पण तो पेपरमध्ये बघत म्हणतो, ओंक्या पेमेंटचं स्पेलिंग चुकलंय. ओंक्या हसत म्हणतो, बाबा अगदी बरोबर. अधिपती फोन उचलून म्हणतो, हां मास्तरीनबाई बोला ना. ती म्हणते, अधिपती कसा आहे हो तुमचा पाय? अधिपती म्हणतो, एवढं काही नाही हो, बरं आहे आता. तिला आवाज येतो. ती म्हणते, कुठे आहे तुम्ही? तो म्हणतो, फॅक्टरीत. ती म्हणते, अहो अजून बरं पण वाटत नाही, तुम्ही लगेच फॅक्टरीत? अधिपती म्हणतो, अहो लई कामं होती. पण तुम्ही काय म्हणताय? ती म्हणते, ऐका ना, त्या दिवशी मंदिरात जायचंच राहिलं. आज संध्याकाळी जाऊया का आपण? अधिपती म्हणतो, होय जाऊया की, त्यात काय एवढं. हे चंची आणि सरगम चुरून ऐकत असते. चंचीला खूप राग येतो. ओंक्या म्हणतो, भावा जरा जुन्या गोडाऊनमध्ये जाऊन येतो का? अधिपती म्हणतो, जातो की. सरगम बाहेर येते. तिच्या हातात बुके असतो. ती एक जणाला म्हणते, हे जुनं गोडाऊन कुठे आहे? तो माणूस सांगत असतो. हे चंची ऐकते. तिला खूप राग येतो. ती तनतन करत घरी जाते आणि म्हणते, मम्मी या सरगमचं काय गं? दुर्गी म्हणते, आता तिचं काय? ती म्हणते, अधिपतीच्या लय मागं लागली ती. मला काय तिचे लक्षणं ठीक दिसत नाही. दुर्गी म्हणते, चंचे तू काहीतरी घोटा घालून ठेवशील आणि दरवेळेस जशी तोंडावर पडती ना तशी पडशील. चंची म्हणते, गप मम्मी तुला काय कळत नाही आणि निघून जाते. अक्षरा लिहायला लागते. आजी म्हणते, अगं असं लिहून काय होणार आहे? त्याच्यात हेल थोडी येणार आहे. तू एक काम कर, ते मोबाईल आहे ना त्याच्यावर घे. अक्षरा असं म्हणते, आजी तुम्ही किती हुशार येतो. ती मोबाईल घेते आणि आजीचं रेकॉर्डिंग करत असते. आजी म्हणते, जिंकलंच मरता. मी विचार केला तुम्हासनी सांगावं की ना सांगावं, पण तुम्हासनी ओळखता बी येत नाही व्हय. आता आजीला असते आणि बरंच काही बोलत असते. अक्षरा म्हणते, एक मिनटं, आणि स्वतः प्रॅक्टिस करते. जिंकलंसा मर्दा मर्दा आणि लाजून हसायला लागते. अक्षराला अधिपतीला भेटायला जायचं असतं. ती सुंदर साडी घालते, बांगड्या आणि मस्त आवरत असते. ती गळ्यामध्ये कोल्हापुरी साज घालते. कोल्हापुरी लुकमध्ये अक्षरा खूप सुंदर दिसत असते. असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.